आज आम्ही विरारमध्ये भरलेल्या एक्झिबिशन मध्ये आलेलो आहोत. तर चला एक्सप्लोर करूया आपण मार्केट. चलो. सुरुवातीलाच एक साड्यांचा स्टॉल होता आणि एकदम अशा म्हणजे कलरफुल्स आणि प्युअर कॉटन सिल्कच्या साड्या होत्या. ह्या खूप छान अशी हँडमेड ज्वेलरी सुद्धा होती. हे सगळं तुम्ही ऑनलाईन सुद्धा ऑर्डर करू शकता. ते कसं हे तुम्हाला मी एंडिंगला सांगते, म्हणून व्हिडिओ लास्ट पर्यंत नक्की बघा. थोड्या पुढे गेल्यावर आम्हाला एक हँडमेड ब्लाउजचा स्टॉल दिसला आणि तुम्ही बघू शकता इथे किती सुंदर ब्लाउजेस आहेत. 350 ते 400 पासून स्टार्ट होते ब्लाउजेसची, पण एकदम सुंदर असे होते ब्लाउज, वर्थिड होते. सध्या ट्रेंडिंग असलेल्या मनी मॅग्नेट स्टोनचा वगैरे पण इथे एक स्टॉल होता, जिथे तुम्ही तुमच्या राशीप्रमाणे स्टोन वगैरे कस्टमाइज करून घेऊ शकता. हा माझा सगळ्यात फेवरेट स्टॉल होता, कारण तुम्ही स्वतः बघू शकता किती क्यूट क्यूट मिनी क्रोचेट फ्लावर्स इथे अवेलेबल होते. घरगुती लोणचं, मसाले, फरसाण आणि अजून खूप काही खाण्याचे पदार्थ इथे अवेलेबल होते. मग आम्ही विचार केला की थोडंसं खाऊन घेऊया आणि नंतर मग उरलेलं एक्सप्लोर करूया. आम्ही आता ब्राउनी शेकची ऑर्डर दिलेली आहे, परंतु आमच्या नशिबाने ना दूधच संपलेलं आहे. आमच्या सोबत असं होतच असते नेहमी. इथे फक्त एकच गोष्ट चांगली आहे, म्युझिक टेस्ट. आता सवय झाली आहे, काहीच नाही. आता थांबल्यात आम्ही दूधसाठी. तोपर्यंत आपण दुसरं बघूया काय काय आहे मार्केट. जाऊया एक्झिबिशन मध्ये, नॉट मार्केट. तर ब्राउनी शेक बनेपर्यंत आपण पुढे बघूया की अजून काय काय आहे मार्केटमध्ये. पुढे गेल्यावर आम्हाला एक सुंदर असे बॅग्सचं म्हणजे डेनिम बॅग्स होत्या. ह्या पूर्णपणे युनिक आणि मस्तच होत्या, म्हणजे तुम्ही स्वतः बघू शकता. पुढे एक पेंटिंग्सचा स्टॉल होता आणि बघा किती सुंदर सुंदर अशा पेंटिंग्स आहेत. आणि ही विठ्ठलाची पेंटिंग्स जी आहे त्यांनी स्टार्टिंगला लावलेली आहे, किती सुंदर वाटते. आमच्या ब्राउनी शेकला एवढा वेळ लागत होता ना, तर आम्ही विचार केला आता नाही पिऊया, पण त्या काकी आमच्या पाठीपाठी आम्हाला शोधत आल्या. अँड फायनली अवर मिल्क शेक इज हिअर. एका बाजूला इथे लहान मुलांसाठी सिंगिंग कॉम्पिटिशन्स आणि अजून खूप काही कॉम्पिटिशन्स सुद्धा होते इथे. तर असा होता माझा आजचा दिवस. आणि तुम्हाला माझा फर्स्ट व्लॉग कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हां, तुम्हाला जर ह्या सगळ्या गोष्टी ऑनलाईन ऑर्डर करायच्या असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला सगळ्यांचे कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत, ते नक्की चेक करा.